नक्कीच आपण बघू शकता इथे मैदानामध्ये, कारण बॉल हवे जात होता त्यावेळेस फिल्डर बाहेर गेला, कॅच अतिशय सुंदर घेतला, मात्र तिथे पहिल्यांदा त्याने मैदान सोडायला नको होतं. प्लेयर डेडचा नियम इथे वापरला गेलाय. कुट्टाप्याचा बॉल वरती पुन्हा एकदा हल्ला केलाय. स्टँड अँड डिस्पॅच षटकार. फटका असा धुवाधार, फटका असा धुवाधार, जशी ठाण्या विभागांची ललकार. भानगाव दूध संकलन केंद्र. तिचे सुंदर फटकेबाजी आपल्याला बघायला मिळते. हा तो शुभम पवार आहे, याने दुसरा षटक मात्र मैदान टाकलेला आहे. जबरदस्त या ठिकाणी आपण नक्की बघू शकता मैदानामध्ये. रवी यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं गेलं की जागेवर षटका मारायची ताकद आहे, हा अजिबात हलत नाही. पुन्हा त्यावेळेस प्लेसमेंट मात्र या ठिकाणी बघायला मिळते. एक सिंगल अटके प्राप्त होताना पाहायला मिळते. धावफलक मात्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ओ बबलू पाटील, काय जागे मारतो हा फटका खेळाडू रवी. षटकार मारलाय भाऊ, हा खेळाडू जागेवर थांबतो. हा कोणता खेळाडू आहे? सेम बबलू पाटील शॉट मारलाय, नक्कीच जागेवर षटकार मारतोय हा खेळाडू. आणि पुन्हा एकदा हा खेळाडू भानगावचा बबलू पाटील आहे. आणखीन एक षटकार आहे. प्रोप्रायटर अनिल शेठ खरमाळे, प्रोप्रायटर चंद्रकांत शेठ खरमाळे, भानगाव यांच्या वतीनं बाहुबली षटकार, बाहुबली षटकार. अनिलवरती हल्ला केलाय. लागोपाचे 2 षटकार रवीने खेळले गेलेत. क्या बात आहे. चांगला बॉल आहे. सानवे टायटन तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार, फटका असा धुवाधार, जशी ठाण्या विभागांची ललकार. भानगाव दूध संकलन केंद्र. प्रोप्रायटर अनिल शेठ खरमाळे, प्रोप्रायटर चंद्रकांत शेठ खरमाळे, भानगाव यांच्या वतीनं बाहुबली षटकार. 3 षटकार या ठिकाणी लगावलेले आहेत. आणि पुन्हा एकदा तेरी झलक सबसे अलग ऑन साइडला पिक केला बॉल आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवला चौकार. नऊ धावा. सानवे टायटन संघ खूप चांगला खेळला. त्याच्यामध्ये योगेश पवार यांना कोणती साथ मिळाली नाही खेळाडूंची. लेफ्टच्या बाहेर बॉल. सीझनची पहिली स्पर्धा होती आणि पहिली सीझनची स्पर्धा आपण जर पाहिली गेली सानवे टायटन्स साठी जर पाहिलं गेलं, नक्कीच त्यांचे संधी मात्र मला वाटते आता खूप कमी झाले, कारण की 56 धावा झाले धावफलकामध्ये. फुटतो चेंडू आणि त्यावरती आक्रमण. बिग हिट, बिग हिट, ट्रिमेंडस सिक्सर. आतापर्यंत सर्वात महाग षटक. 29 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 29 धावा. 2 धावांची गरज.